नमस्कार, मैं मुबारक शेख और आप देख रहे हैं मुंबई सहारा न्यूज। महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक बार फिर उत्तर भारतीयों के प्रति अपने आक्रामक रुख को लेकर विवादों के केंद्र में है। हाल ही में महाराष्ट्र के बैंकों और अन्य प्रतिष्ठानों में मराठी के इस्तेमाल को लागू करने के लिए मनसे द्वारा किए गए आंदोलन में कई हिंदी भाषी लोगों के साथ मारपीट और अभद्रता की गई। हालांकि भारी विरोध और राज्य सरकार के सख्त रुख को देखते हुए मनसे ने शनिवार को अपना आंदोलन वापस ले लिया। इस बीच मनसे का पंजीकरण रद्द करने का अनुरोध करते हुए सुप्रीम कोर्ट में एक याचिका दायर की गई है। यह याचिका उत्तर भारतीय विकास सेना के अध्यक्ष सुनील शुक्ला ने दर्ज कराई है। इस पर पूरे मुंबई के मनसे पदाधिकारियों की तीखी प्रतिक्रियाएं सामने आ रही है। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी हे कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भैया नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा लागेल। आज आपल्या महाराष्ट्रातील तमाम मराठी तरुणांचं दुर्दैव आहे की आपल्याला स्वतःला महाराष्ट्रातले परप्रांतीयांचे नेते म्हणून घेणारा एक दलबदलू बिहारी आणि दुसरा हा बिमारी बेकारी आणि लाचारी करणारा सुनील शुक्ला आहे। या सुनील शुक्ला व्यक्ती हा 2009 पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्सोवा विधानसभेमधील आमचा सक्रिय कार्यकर्ता होता। माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत हा प्रचार रथावर एका प्रसिद्ध मराठी क्षेत्रातील कलाकार आहेत विजय पाटकर त्यांच्यासोबत दिसतोय आणि सर्व आंदोलनात देखील हा सहभागी असायचा। पण आज स्वतःची पोळी शेकण्यासाठी व लोकांची दिशाभूल करण्यासाठी म्हाडातील एसआरएतील बीएमसीतील महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना घाबरवण्यासाठी जो पक्ष काढून बसलाय त्या सुनील शुक्लाला एकच इशारा आहे की मनसेचा नाद करू नको, चमकू शुक्ला तू वाट चुकला एवढंच सांगू इच्छितो। काय करणार तो? घेऊन मारणार का? मारू द्या। आम्ही भोलेनाथचे भक्त आहेत, हिंदू आहे, सनातनी आहे। सुनील शुक्ला जिंदा बचेगा तो नहीं छोड़ेगा। ब्यूरो रिपोर्ट के साथ मुबारक शेख, मुंबई सहारा न्यूज।